Fine. So once again, a very warm good evening, guys. And like in the last lecture, we have seen how to develop the application with some of the CSS properties, right? So now in today's lecture, we are going to move forward one step ahead. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण हे बघणार आहोत की कशा प्रकारे आपण फॉन्ट्स इम्प्लिमेंट करणार. दॅट विल बी द फर्स्ट पार्ट. देन वी विल स्टार्ट विथ द पोझिशन्स. ओके, सो लेट्स अंडरस्टँड इट. सो आता फॉन्टचा यूज का बरं होतो हे आधी समजून घेऊया. फॉर दॅट आय विल गो टू आवर मिनी प्रोजेक्ट दॅट इज अ ब्लॉग ऍप्लिकेशन अँड लेट्स ओपन दॅट ऍप्लिकेशन ओव्हर हिअर. Also, we will start the part with the live server. Now you will able to see that currently इथे जे आपण कॉन्टेंट यूज करतोय तर यांना स्पेसिफिक फॉन्ट नाहीये. हे पहिला एक ब्राउझरचा जो डिफॉल्ट फॉन्ट आहे तोच आपण यूज करतोय. येस ऑर नो? बट जेव्हा तुम्ही कोणती पण वेबसाईट डिझाईन करतात तेव्हा प्रत्येक वेबसाईटला फॉन्ट हा आवश्यक असतो. सो नाव द क्वेश्चन इज दॅट हाऊ टू वर्क विथ अ फॉन्ट सिस्टम. सो लेट्स अंडरस्टँड इट. ओके, आता इथे खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहे ज्या प्रॉपर्टीज पुढे चालून तुम्ही डेव्हलप करणार आहे. सो जस्ट बी विथ युअर पेन अँड पेपर. त्या प्रॉपर्टीज लिहा. एक तर तुम्ही लॅपटॉपमध्ये लिहू शकताय किंवा पेन पेपरवरती लिहा. ओके, विच यू विल फाइंड सुटेबल, जस्ट यूज दॅट. सो नाव लेट्स से दॅट की मला हा जो युजर लॉग इन याची फॉन्टची साईज ही इन्क्रीज करायची. काय करायचं आपल्याला? फॉन्टची साईज इन्क्रीज. तर यासाठी मी जस्ट याचा बाय डिफॉल्ट जो एलिमेंट आहे तो मी चेंज करेन. ओके, सो जस्ट आय विल चेंज दिस. जस्ट आय विल चेंज द एलिमेंट ऑफ दिस. सो इथे मी एलिमेंट जो यूज करतोय दॅट एलिमेंट इज H1 एलिमेंट. आय विल मेक इट पॅराग्राफ. काय करेल मी एलिमेंट? पॅराग्राफ. And if I refresh it, so let me remove this one, or let me commit it. And here just I will change this one to paragraph. And one more thing here we will do, that is इथे आपण त्याची हाईट जी आहे ती कमिट करूया. नाव इट लुक्स गुड. सो लेट्स से की हा जो लॉग इनचा बटन आहे मला या सर्वांचे फॉन्ट्स चेंज करायचे पाहिजे. व्हॉट आय नीड टू डू? आय नीड टू चेंज द फॉन्ट्स. आता हे फॉन्ट आपल्याला कसे चेंज करायचे? सर्व एलिमेंटचे चेंज करायचे. सो जर तुम्हाला सर्व एलिमेंटचे फॉन्ट जर चेंज करायचे असतील, so in that case, inside this body element, we will use one property called as a font family. Which property we will use? Font family. तर इथे by default VS Code तुम्हाला काही set of font देतं. So let's choose first font. You will able to see that की fonts सर्वांचे चेंज झाले. बट इथे इनपुट बॉक्स आणि बटनचा चेंज नाही झालेला. राईट? दिसतंय का? बटनचा आणि इनपुट बॉक्सचा चेंज नाही झाला बघा. कारण त्यांना बाय डिफॉल्ट एक स्पेशल फॉन्ट असतो. सो वी कॅन यूज हिअर अ ग्रुप सिलेक्टर अँड जस्ट आय विल से इनपुट आणि बटन यांना तो फॉन्ट अप्लाय झाला पाहिजे. नाव यू विल सी द फॉन्ट इज चेंज. सो एक एक्सेप्शन काय इथे, बॉडीमध्ये तुम्ही जो पण फॉन्ट सेट कराल तो सर्व एलिमेंटचा बदलतो, बटन आणि इनपुट सोडून. त्यामुळे आपल्याला इथे ग्रुप सिलेक्टर यूज करावा लागतो. नाही, चेंज झाला असता पण मला फॉन्टची साईज पण इन्क्रीज करून दाखवायची तुम्हाला, त्यामुळे मी ऍक्च्युअली त्याला चेंज केलंय. सो व्हॉट यू कॅन सी ओव्हर हिअर गाईज, दॅट वी हॅव अ प्रॉपर्टी कॉल्ड द फॉन्ट फॅमिली. आता या फॉन्ट फॅमिलीमध्ये इथे 3 फॉन्ट आहे. तर हे का असतात? कारण मेजरली आपण 3 ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतो, विंडोज,
लिनक्स आणि मॅक. तर युजर कोणती पण ओएस यूज करू शकतोय. तर हे असे काही फॉन्ट आहे जे एकामेकासारखे दिसतात. मग सपोज मी विंडोज जर यूज करतोय आणि त्यामध्ये जर फर्स्ट फॉन्ट नाहीये, तर तो सेकंड फॉन्ट चूज करेल. जर सेकंड नाहीये तर थर्ड चूज करेल. आणि जर थर्ड पण नसेल, तर जो बाय डिफॉल्ट ब्राउझरचा फॉन्ट आहे तो चूज करतो. म्हणजे इथे काय होतं, फॉन्ट सिक्वेन्स वाईज चूज होतो. जर फर्स्ट फॉन्ट अवेलेबल असेल, तर दुसरा आणि तिसरा काही कामाचा नाही. इट डझंट हॅव इट एनी नीड फॉर इट. बट जर फर्स्ट फॉन्ट नसेल, अवेलेबलच नाही, तर कोणता फॉन्ट यूज होईल? सेकंड. आता जेव्हा तुम्ही मेल वगैरे यांच्या सोबत वर्क करता, तर एक फॉन्टचा सेट आहे. ओके. So we have a set called as a Arial, Helvetica and Sans Serif. हा असा सेट आहे जो युनिव्हर्सली बाय डिफॉल्ट प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये असतो. ओके. तर सॅन्स सॅरिफ लिनक्सचा पार्ट आहे. आय थिंक सो हेल्वेटिका इज अ मॅक अँड एरियल हा विंडोज मध्ये असतो. हे डिफॉल्ट असतं. बट लेट्स से की तुमच्या क्लायंटने सांगितलं की मला हे फॉन्ट नकोय. बघा फॉन्ट चेंज झाला. तुमच्या क्लायंटने काय सांगितलं तुम्हाला की मला हे सिस्टीमचे फॉन्ट नकोय. आम्ही तुम्हाला फॉन्ट देऊ किंवा एक ऑनलाईन फॉन्ट यूज करा. मग अशा केसमध्ये तुम्हाला हे तर माहित पाहिजे की जर सिस्टीमची फॉन्ट यूज नाही करायची जे डिफॉल्ट आहे, तर एक कस्टम फॉन्ट कसा यूज करायचा. सो इफ यू वॉन्ट टू यूज अ कस्टम फॉन्ट, इन दॅट केस जस्ट यू नीड टू गो टू अ वेबसाईट कॉल्ड एज अ गुगल फॉन्ट्स. कोणती वेबसाईट आहे? गुगल फॉन्ट. इथे तुम्ही खूप वेगवेगळ्या टाईपचे फॉन्ट सिलेक्ट करू शकता. ओके. यू कॅन सी दॅट वी हॅव नंबर ऑफ फॉन्ट. चला यातला एक फॉन्ट पिक करूया. लेट्स से मला हा प्ले राईट फॉन्ट हवाय. ओके. आता मी डिफॉल्ट मला मिळालेले. तर जस्ट मी या फॉन्टवरती क्लिक करेल. ओके. जस्ट आय विल से रिमूव्ह. ब्राउज द फॉन्ट. तर इथे बघा मला जो फॉन्ट हवा आहे जस्ट मी सर्च करेल आणि मला लाईक हा फॉन्ट हवा आहे वेबसाईटमध्ये. सो जस्ट आय विल क्लिक ऑन इट. वन्स आय क्लिक इथे तुम्हाला गेट फॉन्ट असं बटन मिळेल. काय मिळतंय? गेट फॉन्ट बटन. जस्ट यावरती क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर इथे बघा एम्बेड कोड असा ऑप्शन येतोय. दिसतोय का? यावरती क्लिक करा. तर तुम्हाला एम्बेडिंगसाठी वरती वेब हवंय. इथे दोन ऑप्शन आहे, लिंक आणि इम्पोर्ट. तर आपण इम्पोर्ट हे ऑप्शन यूज करणार. आणि इम्पोर्ट मध्ये इथे तुम्हाला दिसतंय का? स्टाईल ॲट्रिब्यूट आहे बघा. स्टाईल दिसतंय की इथे? सो वी जस्ट नीड टू कॉपी द कोड विच इज इन बिटवीन दॅट साईट स्टाईल टॅग. जस्ट कॉपी करायचं आहे आणि कॉपी केल्यानंतर तुमच्या कोडवरती सर्वात टॉपला तो पेस्ट करायचा. एंडला सेमिकोलन आवश्यक आहे. आणि नंतर सेव्ह करायचं. आता मला सांगा आपल्या फॉन्टचं नाव काय आहे? प्ले राईट समथिंग इज देअर, राईट? आता हे जर तुम्हाला समजलं नाही की काय द्यायचंय नाव, जस्ट थोडं स्क्रोल करा. इथे बघा फॉन्ट फॅमिली असं लिहिलंय, राईट? जस्ट कॉपी दिस लाईन. ही एक लाईन कॉपी करायची तुम्हाला. अँड नाव जस्ट आय विल पेस्ट इट instead of this one. And now you will see the entire website is having that. ओके. आता तुम्ही इथे टाईप पण जे कराल ते त्याच पॅटर्न मध्ये. यूआय मध्ये चेंज आला. एक इफेक्टिव्हनेस आला यूआय मध्ये. एक इफेक्टिव्हनेस आलाय. दॅट इज व्हॉट वी हॅव विथ अस. इथपर्यंत काही प्रॉब्लेम?
तो कसं करायचंय फॉन्ट, कस्टम फॉन्ट. सर्वात स्टार्टिंगला परत एकदा सांगतो. सर्वात स्टार्टिंगला जस्ट आय विल डिलीट इट. सर्वात स्टार्टिंगला तुम्ही Google फॉन्ट या साइटवर जा. स्क्रोल केल्यानंतर कोणता पण फॉन्ट सिलेक्ट करा. हा असा नका सिलेक्ट करा. युजरला वाचता पण आलं पाहिजे. त्यानंतर फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो पण आवडीचा फॉन्ट आहे, तो फॉन्ट सिलेक्ट करा. Okay, just I will try to use one of the font. Let's say मला हा फॉन्ट यूज करायचा आहे. सो आय विल क्लिक ऑन दॅट फॉन्ट. आणि इथे गेट फॉन्ट म्हणून बटन आहे. यावरती क्लिक करा. नंतर तुम्हाला एम्बेड कोड ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करा. आणि इथे वेबच्या अंडर इम्पोर्ट वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हा इम्पोर्टचा कोड कॉपी करा. नंतर आपल्या वेब डेव्हलपमेंटमध्ये या आणि इथे सर्वात टॉपला त्याला पेस्ट करा. आफ्टर दॅट जस्ट स्क्रोल अ बिट डाऊन आणि इथे जी फॉन्ट फॅमिली लिहिलेली ती कॉपी करा ॲज इट इज and then just paste it over here. And if I save this, you will see it works. समजलंय? इम्प्लिमेंट करून बघता? करा. सो आता एकदा तुम्ही फॉन्ट अप्लाय केला, फॉन्ट इज देअर. Now I will choose one of the font which we are going to use for our entire development. And the font name will be Poppins. काय फॉन्टचं नाव? Poppins. So just I will select that font and I will say get it, embed code, import, copy the import section. Then we will go to the CSS file and here just I will say that I just want Poppins and 7 self. ओके. सो याने काय होणार आहे, पूर्ण वेबसाईट जो लेआउट आहे हा पॉपिन्स फॉन्टने आता वर्किंग होत आहे. बट लेट्स से की मला हा जो स्पेसिफिक टेक्स्ट आहे हा टेक्स्ट मोठा हवा आहे. अजून एक छोटा प्रॉब्लेम झाला बघा इथे. हा जो बॉक्स आहे हा बॉक्स आपल्याला थोडा मोठा करावा लागेल. त्याचं रिझन असं आहे की जे क्रिएट अ न्यू, ओके, हा जो टेक्स्ट आहे तो मॅप नाही होतोय. सो जस्ट मी इथे जी विड्थ आपण अप्लाय केलेली 25%, I will make it 35%. And now it just looks perfect. Okay. Now the next step. The next step is that I just want to increase some font size for this user login. काय करायचं आपल्याला? या user login ची font size थोडी increase करायची. So how we will do that one? So for that, we will first of all I will target this user text. तर या user text ला टार्गेट करण्यासाठी त्याच्या एलिमेंट वरती आपण, where is its element? Yes, user title, right? सो मी इथे युजर टायटलला सर्च करेल आणि त्या युजर टायटलला एक फॉन्ट अप्लाय करू, एक प्रॉपर्टी अप्लाय करूया, फॉन्ट साईज. आता बाय डिफॉल्ट जी फॉन्ट साईज असते ती असते 1 रेम, पण आपल्याला जास्त मोठी हवी. सो आय विल मेक इट 0.5 रेम. म्हणजे किती पिक्सल? 24. बरोबर ना? 1 रेम म्हणजे 16 पिक्सल. 0.5 म्हणजे 8 पिक्सल. 16 प्लस 8 बरोबर आहे ना? 24. फॉन्टची साईज बघा इन्क्रीज झाली का? आता मला या फॉन्टला थिक करायचंय. काय करायचंय? थिक. सो फॉर दॅट वी विल यूज वन मोर प्रॉपर्टी ऑफ फॉन्ट कॉल्ड द फॉन्ट वेट. आता यात नंबर असतात, नंबरशी आपल्याला काही घेणं देणं नाही इनिशियली. इथे बोल्ड दिसतोय का? सो वी विल यूज बोल्ड ॲज अ व्हॅल्यू. यू विल सी दॅट इट लुक्स परफेक्ट. ओके. त्याचबरोबर मी या थंबचा एक कलर पिक करेल आणि हा कलर
मला युजर लॉग इन साठी हवा आहे किंवा जस्ट मी गुगलवरती जाईल, HTML कलर कोड आपण सर्च करू. What we will search? HTML color codes. And here I will pick one of the color which will suit to the title. And just I will copy this hash. ही वेबसाईट माहिती का? ओके. सो जर तुम्हाला HTML चे कलर कोड हवे, तर नॉर्मली काय होतं, तुम्ही रॅन्डमली कोणता कलर पिक करता. आता हे पाटलांचा जीव आहे बघा, पूर्ण निळा निळा करून दिले त्यांनी. बटन निळा, त्यांचा आयकॉन निळा, बॅकग्राऊंड निळं, असं चालत नाही. पाटील बघा, त्यांनी ब्लॅक शर्ट घातलाय. मग प्लॅन्ट पण ब्लॅकच घातलेली का? नाही. पाटलांचा कलर कसा आहे? फेअर कलर आहे. तर बघा त्यांचं घड्याळ बघा कसं आहे, ब्लॅक कलरचं आहे. स्वतःसाठी त्यांनी एकदम डेकोरेटिव्ह सिनेरिओ बनवला. पण वेबसाईट जर बघितली तर सर्व एकाच कलरची बनवली. आता मला सांगा, पाटलांनी लाईट ब्लू प्लॅन्ट का बरं घातली असेल? ते डार्क ऑरेंज पण घालू शकत होते. का बरं पाटील तुम्ही लाईट ब्लू घातली? चांगलं दिसतं. पण ते चांगलं का दिसतं हे पाटलांना माहित नाही. त्याचं रिझन असं आहे, जेव्हा आपण कोणता पण पॅटर्न बघतो, एक तर तो पॅटर्न सेम हवाय, ब्लॅक ब्लॅक, व्हाईट व्हाईट. त्यावेळेस एक तो छान दिसतो. किंवा कॉन्ट्रास्ट हवाय. एक कलर जास्त डार्क, एक कलर लाईट. तर पाटलांचा जो टी शर्ट आहे तो ब्लॅक कलरचा आहे. पाटलांची जी पॅन्ट आहे ती लाईट मंकी वॉश होती, राईट? लाईट ब्ल्यू कलरची पॅन्ट आहे. त्यामुळं ते इम्प्रेसिव्ह दिसतं. आणि पाटलांचा कलर फेअर आहे. बघा याचा पण. प्रत्येक प्रत्येकाचं तुम्ही बघू शकता. तुम्ही प्रत्येकाचा का स्वतःचा ड्रेस जर बघितला तर मॅचिंगच आपण घालतो. त्याचं रिझनच ते असतं. मग इथे पण आपल्याला तसंच करायचंय. जर बॅकग्राऊंड डार्क आहे, तर फ्रंट कलर कसा हवा आहे? लाईट. जर फ्रंट कलर लाईट आहे, तर बॅकग्राऊंड कसा हवा आहे? बॅकग्राऊंडचा फ्रंट कलर जर डार्क आहे, तर बॅकग्राऊंड कसा हवा आहे? लाईट. हे असं कॉम्बिनेशन करावं लागतं. आलं लक्षात? मग आता आपल्याला कलर जर माहीत नसतील, तर हे स्टँडर्ड कलर पॅटर्न्स आहेत. ज्यांचा यूज करून तुम्ही वेबसाईट चूज करू शकता. पण यासाठी थीम सिलेक्ट करावी लागते. चला आपण थीम ही वेबसाईट आहे htmlcolorcodes.com. जर तुम्ही गुगलवरती टाकलं HTML कलर कोड, तर तुम्हाला पहिलीच वेबसाईट मिळेल. HTML कलर कोड. ओके. And just I will pick this one. I will go a bit back and here just I will paste that color. So आता इथे मी कलर अप्लाय करेन. This will be my color and you will see now it appears over here. पण बघा बॅकग्राऊंड कसा आहे? व्हाईट. हा कसा आहे? हा पण थोडा लाइटर कलर, येस ऑर नो? तर चला याचाच लाइटर पॅटर्न घेऊया आपण. थोडा डार्क मोड घेऊया. And now you will see it suits good. Okay? It just looks perfect. Now the next thing is that like font size, font weight आलं लक्षात? तर साईज इन्क्रीज करण्यासाठी काय यूज करतो आपण? इन्क्रीज आणि डिक्रीज फॉन्ट साईज. आणि जर त्याला बोल्ड करायचं असेल तर काय यूज करतो? या दोन प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण फॉन्टच्या किती प्रॉपर्टी शिकलो? फॉन्ट साईज, फॉन्ट फॅमिली आणि फॉन्ट वेट. ओके. तर चला आता पोझिशन समजून घेऊया, की पोझिशन प्रॉपर्टी असता काय आणि त्याचा यूज कसा होतो. ओके. तर आपण एक सिंपलचं पेज डिझाईन करणार आहे, ज्यामध्ये आपण पोझिशनचा यूज करणार. काय करणार आहे आपण? पोझिशनचा यूज करणार. ओके. येस. सो वी विल जस्ट डू दॅट वन. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. Okay. So now the next step will be to decorate the content. Okay. तर चला आता कॉन्टेंटला थोडं डेकोरेट करूया. सॉरी, टू गो विथ दी पोझिशन्स. आता पोझिशन्स ह्या CSS मध्ये सर्वात इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. कशा प्रकारे? चला याला समजून घेऊया. सो इथे मी एक वेबसाईट ओपन करतोय, इकॉनॉमिक टाइम्स. कोणाची वेबसाईट आहे ही? टाइम्स ग्रुपची वेबसाईट. टाइम्स ग्रुपचे प्रोडक्ट कोणते कोणते?
अजून फक्त न्यूजपेपर आहे. न्यूज चॅनल कोणते कोणते न्यूज चॅनल टाइम्स ग्रुपचे? टाइम्स नाव ऐकलेलं आहे का? तो त्यांचा न्यूज चॅनल. गाणं ॲप ऐकलंय का? ते पण त्यांचंच. रेडिओ मिर्ची ती पण त्यांचीच. ओके. हे टाइम्स ग्रुपचं आहे. टाइम्स ग्रुप खूप जायंट ग्रुप आहे आणि तो मीडियासाठी खूप पॉप्युलर आहे पहिल्यापासून. ठीक आहे. त्याचे खूप सारे प्रॉडक्ट आहे त्यांचे. तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. सो नाव लेट्स ओपन दिस इकॉनॉमिक्स टाइम्स वेबसाईट. ही वेबसाईट पोझिशन्स लर्न करण्यासाठी सर्वात बेस्ट वेबसाईट आहे. कारण यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी सर्वच ऍड केलं आहे जे आपल्याला हवं आहे. आता या वेबसाईटमध्ये हा मेनू बार दिसतोय प्रत्येकाला. बघा मी होर करतोय तर मला काय येतंय रे इथे? त्या मेनूचं काय येतोय? सब मेनू येत आहे का? अरे येत आहे ना? येत आहे. आता बघा या मेनूवरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. मी जेव्हा त्याला स्क्रोल करतोय वरती, स्क्रोल होतोय का? हो राहिला का स्क्रोल? आता काय झालं? मेनू फिक्स झाला. बरोबर की नाही? बट परत बघा मी वरती स्क्रोल करतोय. आता काय होईल बघा. एका लेवल नंतर परत तो नॉर्मल बिहेव करेल. ओके, सो इट विल बिहेव अ नॉर्मल आफ्टर अ सर्टन टाइम पिरियड. बघा. म्हणजे एका लेवल पर्यंत तो स्क्रोल करणार आणि एका लेवल नंतर फर्स्ट होप सो टिल हिअर इट्स क्लिअर. सेकंड इथे बघा ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे राईट आणि त्याचसोबत इथं मॉन्सून ऑफर पण आहे. जर मी याला स्क्रोल केलं तर हे मुवमेंट होती का यांची कुठे? होती का मुवमेंट? नाही होते. याचसोबत बघा मी जेव्हा इथे स्क्रोल करेल इथे पॉइंट वरती द्या. अंबानीचा व्हिडिओ नका बघू. इथे खाली स्क्रोल करा. इथे काय दिसतंय बघा. जर क्लिक केलं तर सो यू विल सी दॅट दिस इज समथिंग विच ऍक्च्युअली फिक्स्ड ओव्हर राईट. आता अजून एक बघूया. याला मी थोडंसं झूम करतोय. ही बघा ही लाईन दिसते तुम्हाला. या लाईनच्या वरती बघा हा आयकॉन आहे. तो ऍक्च्युली एका इमेज वरती एका डिझाईन वरती दुसरी डिझाईन आहे. कसं आहे ते? एका डिझाईन वरती दुसरी डिझाईन. ओके. इथे पण तसंच आहे बघा. हा पूर्ण कॉन्टेंट आहे. त्याला जर मी नेक्स्ट क्लिक केलं तर नेक्स्ट येणार. बॅक केलं तर बॅक येणार. हे एरो बटन्स ऍक्च्युली एका दुसऱ्या एलिमेंट वरती. हे जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल देन यू नीड टू लर्न पोझिशन्स. समजलं? वेबसाईटमध्ये पोझिशन किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ते. येस. तर आज आपण 2 पोझिशनच्या प्रॉपर्टी शिकणार आहोत. सॉरी 2 पोझिशनच्या व्हॅल्यू शिकणार आहोत. फिक्स्ड आणि स्टिकी. किती शिकणार आहोत? फिक्स्ड आणि स्टिकी. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये 2 शिकणार आहोत. रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट. ओके. आणि हे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट पण आपण त्यामध्ये करणार आहोत. सो चला एक प्रोजेक्ट डिझाईन करूया आता. सो हिअर आय विल जस्ट गो टू द ब्लॉग ऍप्लिकेशन आणि या ब्लॉग ऍप्लिकेशन मध्ये एक नवीन पेज मी क्रिएट करेल. दॅट विल बी अ होम पेज ऑफ ब्लॉग ऍप्लिकेशन. काय झालं बेटा? So here we are going to learn the first two things of फर्स्ट टू थिंग. सर्वात पहिला पार्ट आपण हा लर्न करूया की या इकॉनॉमिक्स टाइम्सची जी वेबसाईट आहे जरी मी स्क्रोल केलं तरी पण तो कॉन्टेंट फिक्स राहतो. ओके. तर असं का होतं? तर पोझिशन समजण्याच्या आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की एक्झॅक्टली पोझिशन असतात काय. तर पोझिशन नावाची एक प्रॉपर्टी सीएसएस मध्ये आणि त्याच्या टोटल 5 व्हॅल्यूज आहेत. किती व्हॅल्यू आहे? 5 व्हॅल्यू.
फर्स्ट व्हॅल्यू जी आहे ती आहे स्टॅटिक, जी डिफॉल्ट असते. काय असते? डिफॉल्ट. म्हणजे एखादा एलिमेंट जर मी पीएचपी एखादा एलिमेंट जर लाईक पॅराग्राफ वगैरे कोणता पण एलिमेंट तुम्ही ऍड केला तर त्याची डिफॉल्ट पोझिशन काय असेल? स्टॅटिक पोझिशन. ओके. जर तुम्ही स्टॅटिक पोझिशन यूज करताय तर त्या केसमध्ये त्या एलिमेंटला कोणताच इफेक्ट मिळत नाही, तो एक इन इफेक्ट राहतो. आणि पोझिशन सोबत आपल्याकडे काही डिरेक्शनल प्रॉपर्टीज आहे. काय? डिरेक्शन प्रॉपर्टीज. तर कोणते कोणते डिरेक्शन प्रॉपर्टी आहे? लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम. बट हे लक्षात घ्या, याच्या सर्व डिरेक्शनल प्रॉपर्टीज आहेत. या डिरेक्शनल प्रॉपर्टीज फक्त रिलेटिव्ह, ॲब्सोल्यूट, फिक्स्ड आणि स्टिकी यांच्यावरतीच वर्क करतात. समजलंय मी काय म्हणतोय? याच्या लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम या प्रॉपर्टी या कोणासोबत वर्क करू शकताय? रिलेटिव्ह, ॲब्सोल्यूट, फिक्स्ड आणि स्टिकी. त्याच्या व्यतिरिक्त या वर्क करू शकत नाही. दॅट इज व्हॉट द कन्सर्न इज. इथपर्यंत क्लिअर आहे? नाव द नेक्स्ट स्टेप. तर सर्वात स्टार्टिंगला आपण फिक्स्ड प्रॉपर्टी लर्न करणार. कोणती प्रॉपर्टी? फिक्स प्रॉपर्टी. आता फिक्स प्रॉपर्टी कशी असते? जे तुमचं पेज दिसतंय तर पेजच्या एरियाला काय म्हणतो आपण टेक्निकल भाषेत? व्ह्यू पोर्ट. काय म्हणतो? व्ह्यू पोर्ट. तर तो फिक्सची प्रॉपर्टी असते ती व्ह्यू पोर्ट वरती काम करते. कुठे काम करते? व्ह्यू पोर्ट वरती. तर ते कशी वर्क करते ते आपण बघूया. लेट्स से मी इथे एक पेज क्रिएट करेन. व्हॉट आय विल डू? जस्ट आय विल क्रिएट अ पेज लाईक home.html. याचं एक बेसिक HTML स्ट्रक्चर क्रिएट करूया. हेड, टायटल, just I will say positions. Positions. हा अजून एक पार्ट असा आहे, हे मी जरा एकच मिनिट. फाईन. सो नाव लेट्स मूव्ह अहेड. सो हियर जेव्हा आपण पोझिशन सोबत वर्क करतो तेव्हा डिरेक्शनल प्रॉपर्टीज कोणत्या आहे? लेफ्ट, राईट, टॉप अँड बॉटम. आणि पोझिशनच्या व्हॅल्यूज किती आहे? 5. कोणत्या कोणत्या आहे? स्टॅटिक, रिलेटिव्ह, ॲब्सोल्यूट आणि फिक्स. आता फिक्स समजून घेऊया काय असतं. जी पण स्क्रीन तुम्हाला दिसते तिला आपण म्हणतो व्ह्यू पोर्ट. बरोबर? त्या स्क्रीनवरती जर मला एखादा एलिमेंट फिक्स लोकेट करायचा आहे, किती पण मुवमेंट होऊ द्या, स्क्रोलिंग होऊ द्या, पण मला तो त्याच पोझिशनला हवा आहे, तर अशा केसमध्ये आपण काय यूज करणार? फिक्स्ड. व्हेरी गुड. काय यूज करणार? फिक्स्ड. तर चला फिक्स्ड यूज करू. सो हियर आय विल जस्ट से बॉडी. आणि बॉडी एलिमेंटमध्ये मी एक सेक्शन क्रिएट करेल ज्याच्यामध्ये मी नाव देईल अप. काय नाव देतो मी? व्हेरी गुड. ओके. आणि इथे मी अजून पण एक सेक्शन घेईल जिथे मी पॅराग्राफ देईल आणि पॅराग्राफ मध्ये मी लिहिणार लोअर मल्टिप्लाय बाय 20. And now if I right click and if I just say open with server, you will see it looks something like this. चला आता ह्या अपच्या बॉक्सला थोडंसं डिझाईन करू. काय करायचं आपल्याला? डिझाईन. सो द व्हेरी फर्स्ट we will design it. Okay, what we will do? We will design that output. Okay, so let's go to the output. Now the thing is that
Now the thing is that just I will create one more CSS file. The file name will be home.css. आणि यामध्ये पण मी काय करेल, त्याच पर्टिक्युलर UI चा वेअर इट इज, याचा जो टॉप पार्ट आहे बघा, हा पार्ट तो मी ॲज इट इज कॉपी करेल, कारण सेम आहे ना हे सर्व. फक्त कमेंट वाला पार्ट मी रिमूव्ह करेल. हे फिक्स आहे. आता हे प्रत्येक वेबसाईटला तुमचा हा पार्ट फिक्स असणार आहे. नथिंग विल चेंज. नाव द थिंग इज दॅट, सो हिअर वी विल क्रिएट वन क्लास आणि मी क्लासला नेम देईल लाईक गो टू टॉप. काय नाव आहे आपल्या क्लासचं, किंवा मूव टू टॉप असं पण देऊ शकता तुम्ही. या मूव टू टॉपला मी विड्थ म्हणेल 50 पिक्सल, हाईट करेल 50 पिक्सल आणि बॅकग्राऊंड कलर आता मी पिक करणार आहे. सो फॉर दॅट जस्ट आय विल गो टू द कलर कोड अँड जस्ट आय विल यूज वन कलर. तर एक हा शेड आपण यूज करूया. इट्स अ ब्लॅक शेड ओनली बट नॉट एक्झॅक्ट ब्लॅक. सो जस्ट आय विल यूज दॅट. You will see once we link this one, you will see that box is there. आता व्हाईट कलर, फ्रंट कलर कसा हवा आपल्याला, ब्राईट कलर हवा आहे, राईट. सो हियर आय कॅन से द कलर मस्ट बी झाला व्हाईट. आता मला कोण सांगेल की मला हा कॉन्टेंट सेंटरला आणायचा या बॉक्सच्या. येस, व्हेरी गुड. काय करेल मी, डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स, जस्टिफाय कॉन्टेंट, अलाइन आयटम. व्हेरी गुड. आता मला कोण सांगेल जर मला सर्कल द्यायचा असेल तर, बॉर्डर रेडियस किती देणार, बरोबर 50%. ओके. नाउ आय जस्ट वॉन्ट टू प्लेस दिस ऑन दॅट कॉर्नर. पण स्क्रोलिंगला काय होतंय बघा, आता मुवमेंट होती त्याची, होती राईट. असं हवंय का आपल्याला, नकोय. सो आय विल से दॅट मेक इट्स पोझिशन ॲज फिक्स्ड. आता बघा, जेव्हा आपण पोझिशन फिक्स नव्हती तेव्हा काय होतं, एकदा बघा प्रॉपरली बघा, चेंज बघा काय होतोय पेज मध्ये, काय चेंज दिसतोय तुम्हाला. इथे नीट लक्ष द्या ह्या टेक्स्टचा. खाली येतोय राईट. आणि जेव्हा मी पोझिशन ऍड करेल फिक्स तेव्हा काय होते बघा. येस, हा त्याच्या मागे जातोय. तर जसं एखाद्या पाण्याची पाण्याचा ग्लास आहे आणि त्या ग्लासमध्ये तुम्ही पाणी फिल केलंय पूर्ण, आणि त्यावरती जर एक पेपर जर ठेवला, पेपरचा पीस, तर काय होतो, तो तरंगतो राईट. इथे पण तसंच होत आहे. आता हा तुमच्या पूर्ण पेजवरती तरंगतोय बघा, मुवमेंट होती त्याची, पण तो तरंगतोय पूर्ण. आता मला काय करायचंय, याला बॉटमला घ्यायचंय. सध्या टॉपची पोझिशनला येतो, तर टॉप किती असेल तुमच्या मध्ये इथे व्हॅल्यू टॉपची, 0. मग मला जर त्याला बॉटमला आणायचं असेल प्रॉपर, तर मला बॉटमची व्हॅल्यू किती हवी आहे, परत एकदा विचारतोय. जर तो टॉपला न्यायचा होता मला, तर मी टॉपची व्हॅल्यू पण 0 यूज करू शकतोय. जर मला बॉटमला आणायचं आहे तर बॉटमची व्हॅल्यू काय असेल, काय असेल, किती असेल बॉटमची व्हॅल्यू. तुम्हाला बॉटमला आणायचं आहे त्याला, आता तो टॉपला आहे. सो तिथे आपण काय करणार, मी म्हणेल लाईक मूव इट टू बॉटम 0. झालं मूव. येस. मला या एलिमेंटला, हा जो अप आहे याला मला राईटला मूव्ह करायचं एकदम कॉर्नरला. तर आता राईटची व्हॅल्यू किती असणार बघा, बॉटमला तर घेतलं, तर मला बॉटमच्या राईटला द्यायचं आहे. मग बॉटम किती हवाय आता, राईट.
नाही, 4च प्रॉपर्टी, लेफ्ट, बॉटम, राईट आणि राईट झोन. झाला मूव. पण आता मला ह्या पॉइंटला आणायचंय बघा, म्हणजे मला राईट पासून थोडं इकडे मूव्ह करायचंय आणि बॉटम वरून थोडं वरती मूव्ह करायचंय. 16 पिक्सल. सो आपण असं म्हणू शकतोय का की बॉटम पासून वरती 1 रेम हवंय, मग तो वरतून खाली खालून वरती सरकेल, आणि राईट पासून मला 1 रेम हवंय. And now you will see it's scrollable. सोळा पिक्सल 1 रेम म्हणजे 16 पिक्सल. 1 पिक्सल 1 व्हॅल्यू दिली म्हणजे 1 पिक्सल. पण नंबर्स आपण सीएसएस मध्ये यूज करत नाही, प्रत्येक नंबर सोबत युनिट यूज करतो. ओके. अजून जर तुम्हाला हे वरती हवंय तर बॉटमची व्हॅल्यू 2 करा, राईटची व्हॅल्यू 1 ठेवा, इट विल मूव्ह अप, पण तो राईट ॲज इट इज राहील. अँड यू कॅन सी इट जस्ट वर्क्स फाईन. आता सेंटरला जर आणायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी थोडी ट्रिक आहे. ट्रिक अशी आहे की इथे बॉटम करा 50% किंवा टॉप करा 50%. आता मी हे सर्व रिमूव्ह करेल. कुठे येतो? टॉपला. व्हेरी गुड. असंच सांगावं. टॉप वरून मी म्हणेल 50%. ओके. थांबा, अजून झालेलं नाहीये. त्याची हाईट किती? अरे या बॉक्सची हाईट किती? 50. सो इथे आपल्याला एक स्पेशल मेथड यूज करावी लागते, कॅल्क. 50% मायनस काय हवं आपल्याला? 50 पिक्सल. Just I will say a var. Calc 50%. Okay. Minus. Just a minute बेटा. हा झालं, काहीतरी ग्लिचिट जनरेट झालं होतं माझ्याकडून. आता बघा तो एक्झॅक्टली सेंटरला आला, कारण ते 50 पिक्सल जे होतं ना तर ते एक्स्ट्रा झालं होतं. मग मी काय म्हटलो, आपण काय म्हटलो इथे पेजच्या हाफ तर आला पाहिजे, पण तिची साईज आहे बॉक्सची ती रिमूव्ह केली तर तो एक्झॅक्ट येईल. आता मला लेफ्टने पण मी सेम यूज करेन. काहीच करायचं आपल्याला. पण जर तुम्ही कॅल्क यूज नाही केलं तर ते परफेक्ट सेंटर भेटणार नाही. सांगा. बोला. 25 px. मग ते 25 पिक्सल मूव्ह होईल फक्त. म्हणजे बघ वरती टॉप आहे ना, तिथून वरती 25 पिक्सल, दॅट्स इट. हा टॉप आहे ना, तिथून 25 पिक्सल खाली मूव्ह होतोय तो. इथं मिशन इम्पॉसिबल चालू आहे. हे सिंपल कॅल्क्युलेशन्स. ओके, हे सिंपल कॅल्क्युलेशन्स. सो कॅल्क इज वन ऑफ द मेथड. ही मेथड खूप इफेक्टिव्ह मेथड आहे, बट तिला यूज करता आला पाहिजे, हा पण एक कन्स्ट्रेंट. ओके. बट आपल्याला असं हवंय का? नाही, योगराजला हवं होतं. सो आय विल से बॉटम 2 रेम आणि लेफ्ट सॉरी राईट 1 रेम. परफेक्ट. चला आता एक मेनू बार क्रिएट करू. व्हॉट वी आर गोइंग टू डिझाइन नाव. पण तो मेनू डिझाइन नाही करणार आपण,
कारण तो नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार. नाही, इथे मेनूचा बॉक्स डिझाईन करणार आहे. सो हिअर आय विल से दॅट आय विल हॅव द मेन सेक्शन. या मेन सेक्शन मध्ये एक हेडर असेल आणि हा हेडर माझा नॅव बार असेल. काय असेल तो? नॅव बार. नाव बार नाही, नॅव बार. ओके. हा, इकडे लक्ष द्या, मनात काही आणू नका. ठीक आहे, इट्स अ नॅव बार. नाव द नेक्स्ट इज, मी म्हणजे इथे हाईट विल बी 20 VH, कारण त्यामध्ये कॉन्टेंट नाही ना काही. आणि बॅकग्राऊंड कलर विल बी जस्ट आय विल कीप इट लाईट कोरल. सो इथे तुम्हाला टॉपला लेट्स मेक इट अ बिट स्मॉल, ते तुम्हाला टॉपला तो दिसेल. आता असं खूप सारे वेबसाईट, आता बघा इथे काय होत आहे, जेव्हा मी स्क्रोल करतोय, जेव्हा मी स्क्रोल करतोय तर हा मेनू पण वरती जातोय. बट असं हवंय का आपल्याला? मला असं हवंय की जेव्हा मी हा स्क्रोल करेन, याने स्टॉपला स्टक झालं पाहिजे. कसं आहे आपल्याला? स्टक झालं पाहिजे. सो फॉर दॅट व्हॉट वी विल डू, आता यासाठी दोन ऑप्शन आहे. तुम्ही फिक्स पण यूज करू शकताय. बट द बेस्ट वे विच आय विल सजेस्ट यू, दॅट व्हॉट वी विल डू, आय विल से की याची पोझिशन मस्ट बी स्टिकी. पण तो फिक्स नाही होता, बट फिक्सचे फ्लॉज आहे काही. हो, पण त्याने काय होतं, मग तुम्हाला बॅकग्राऊंडचा जो स्पेस आहे, कारण अनवॉन्टेड कॉन्टेंट वरती जातो ना, आणि तुम्हाला कसं आहे की मेनू स्क्रोल केल्यानंतर झाला पाहिजे, बाय डिफॉल्ट नको आहे तसं. मग तुम्हाला परत इंटरनली मार्जिन टॉप द्यावं लागते. तो फ्लॉ आहे, एक छोटासा इश्यू आहे. त्यामुळे आपण स्टिक यूज करूया. बट हा कुठे स्टिक झाला पाहिजे? टॉप. जेव्हा टॉप 0 असेल. नाव यू विल सी इट विल ऍक्ट विथ इट. ओके. आता याचा ऍडव्हान्टेज सांगतो मी काय स्टिकीचा. पुढे चालून तुमचा क्लायंट म्हटला की मला या हेडरच्या वरती एक सेक्शन क्रिएट करायचं आहे आणि या सेक्शन मध्ये एक ऍडव्हर्टाइजमेंट करायची आहे. आणि लेट्स से की ती ऍडव्हर्टाइजमेंट लोरम 20 वर्डची आहे. किती वर्डची आहे? तर बघा आता ऍडव्हर्टाइजमेंट वरती जाते. बट द गुड फॅक्टर इज दॅट की तुमचा हेडर हा स्टिकी आहे. तर बघा हा स्क्रोल होईल आणि एका लिमिट नंतर काय होणार? दॅट इज द मेजर यूज ऑफ इट. तो इम्पॉर्टंट आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट नाहीये, पण युजरला ऍडव्हर्टाइजमेंट दिसली पाहिजे. सो तात्पुरती ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल, बट स्क्रोल केल्यानंतर मेनू आपल्यासाठी इम्पॉर्टंट. ओके, दॅट इज समथिंग व्हॉट वी हॅव इट ऑल. समजलंय? दिस इज हाऊ द टू पोझिशन वर्क्स, अ फिक्स्ड अँड अ स्टिक. कशाला? हेडरला. हा, मग तुम्ही जेवढी मार्जिन द्याल ते मार्जिन स्पेस वरती गेल्यानंतरच तो स्टक होईल. मार्जिन म्हणजे गॅप, किती पण गॅप द्या तुम्ही त्याला. सपोज मी ते म्हटलो मार्जिन हॅज 10 रेम फ्रॉम टॉप. आता बघा तो स्क्रोल होत जाणार, पण जेव्हा टॉप 0 टच होणार तेव्हा तो फिक्स वर. असं नाही की तो मार्जिन आहे तर मग मार्जिनच पकडेल, नाही. तो कॉन्टेंट म्हणजे जो ऍक्च्युली बॉक्स मॉडेल आहे तिथून तो त्याला पकडतो. समजलंय? So we have seen two types of positions. One is called as a fixed and one is called as a sticky. The fixed position can be used to fix the specific element at a specific point. But whenever I want to create, whenever I want to use a scroll and then fix, तर इथे आपण काय यूज करतो? स्टिकी. ओके, समजलंय सर्वांना? चला याची प्रॅक्टिस. Just I will stop the recording. Okay.